आपण मागील व्हिडिओमध्ये अर्जुन वृक्षाविषयी माहिती पाहिली होती. त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या, भाऊ तुम्ही हृदयासंबंधी समस्यावर जी माहिती सांगितली अर्जुन वृक्षाविषयी ती अतिशय उत्तम आवडली. आणि बऱ्याच लोकांनी अशा कमेंट केल्या किंवा कंबर खूप दुखते, काही स्त्रियांचे सायटिकाचे प्रॉब्लेम असतात, टोंगळे दुखतात, तापाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे खाण्यापिण्याच्या याच्यामुळे. तर आता हे कमर दुखणे, टोंगळे दुखणे हा 100% वाताचाच प्रकार आहे. आता वाताचा प्रकार जर आपण म्हटलं तर वाताकरता सर्वात उत्तम औषधी जर तुम्ही म्हणत असाल तर ही याला निरगुडी असे म्हणतात. निरगुडीचं झुडूप साधारणतः 8 ते 10 फूट उंच वाढते आणि ही निरगुडी आयुर्वेदामध्ये अतिशय महत्वाची वनस्पती मानली जाते. निरगुडीपासून वात, टोंगळे, कमर, तुमची सांधेदुखी असो, कुठल्याही अंगावरची सूज असो, गर्भाशयाची सूज असो, आमवात असो, डोकेदुखी असो, ताप असो, फुफ्फुसाची सूज असो किंवा लिव्हरवरची सूज, या सुजीवर, सर्व प्रकारच्या सुजीवर ही वनस्पती अतिशय उपयोगी आहे. ह्या वनस्पतीपासून निरगुडी तेल सुद्धा बनते आणि निरगुडी तेल हे मालिश करता खूप फायद्याचं आहे. ताप आता बरेच माझा एक मित्र आहे इथला, त्याला जवळपास 6 महिन्यापासून तो म्हणे भाऊ काही खाल्लं तर कडू लागते, अंगात ताप आहे. बरेच इलाज केले परंतु ताप जाऊन नाही राहिले म्हणे. तात्पुरत्या गोळ्या घेतल्या की तेवढ्या पुरता आराम राहते, पुन्हा जसं तसं होते. त्याला मी मग एक सल्ला दिली, म्हटलं तू एक काम कर, निरगुडीचा काढा घे 21 दिवस. हे निरगुडीच्या पानांचा काढा बनवायचा आणि हा काढा 21 दिवस घ्यायचा. तुमच्या अंगात कशीही ताप असो, कितीही दिवसाही ताप मुरलेली असो, ताप निघून जाते. तुमचे अंग ठणकणे असो ते राहते. आणि निरगुडी काढ्यापासून जॉईंट पेन सुद्धा राहतात. निरगुडीपासून जर सर्दी पडसे झाले, एलर्जी झाली, कसल्याही प्रकारची एलर्जी बसते, कमरेचे दुखणे, सायटिका करता निरगुडीचा काढा अतिशय उत्तम आहे. निरगुडी पानांचा काढा 21 दिवस घेतल्यास सायटिकामध्ये आराम पडतो. तसेच सायटिका ही स्त्रियांना होणारी बिमारी आहे, पुरुषांना फार क्वचित आढळते. तसेच स्त्रियांची दुसरी बिमारी, दुसरा आजार असा म्हटलं आपण तर मासिक पाळीचा मुख्य आजार आहे स्त्रियांना. बऱ्याच स्त्रियांना पाळीच्या वेळेस उटीपोटात खूप त्रास होतो, खूप दुखतो. पाळीच्या वेळी झालेला त्रास बऱ्याच स्त्रिया सहन करू शकत नाही. त्यामुळे अशा स्त्रियांनी निरगुडीच्या, हे जे निरगुडीचं बीज आहे हे बीज गोळा करायचं आणि 2 ग्रॅम सकाळी आणि 2 ग्रॅम संध्याकाळी हे निरगुडीचं बीज जर म्हणजे पाळीच्या वेळेस त्रास असणाऱ्या स्त्रियांनी घेतलं तर पाळीचा त्रास हा स्त्रियांचा कमी होतो. तसेच बऱ्याच लोकांना नेहमी तोंडाला फोड येतात, तोंडाचा वास येतो. अशा वेळेस निरगुडीच्या 4-5 पानं घेऊन आपण जर ते उकडले आणि उकडून त्या पाण्यानं जर गुळण्या केल्या तर तोंडाचा वास निघून जातो, तोंड येणं बंद होते. अशा प्रकारे निरगुडी ही आयुर्वेदात अतिशय उत्तम मानल्या जाणारी वनस्पती आहे. तुम्हाला जर माझं चॅनल आवडल्यास, माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करण्यास विसरू नका.